छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे। भुजबळ समर्थकांमध्ये अजितदादांविरोधी भावना ही निर्माण झाली आहे। मंत्रिपद देण्यास अजित पवारच अडसर असल्याचा दावा हा त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय। देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा हा निर्णय मान्य नाही। जे येतील त्यांच्यासोबत, जे येणार नाही त्यांना सोडून निर्णय घेणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे। जोडे मारो वा हिंसक वा तीव्र आंदोलन न करण्याचा सल्ला सुद्धा छगन भुजबळ यांनी दिला। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। जितेंद्र, खरं तर छगन भुजबळ नाराज आहेत अशी चर्चा ही जेव्हापासून मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हापासूनच सुरू झाली होती। आता भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। काय नेमका हा वेगळा निर्णय असू शकतो आणि जर त्यांनी वेगळा निर्णय घ्यायचं म्हटलं तर कोण त्यांच्या सोबत असू शकतं? नक्कीच विक्रांत, कारण अतिशय महत्त्वाची अशी ही घटना म्हणावी लागेल किंवा असं वक्तव्य म्हणावं लागेल छगन भुजबळ यांचं। कारण रविवारी नागपुरात राजभवनमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। मात्र त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जे माजी मंत्री होते किंवा गेल्या सरकारमध्ये जे मंत्री होते छगन भुजबळ, त्यांना कुठलेच स्थान देण्यात आलेलं नाही आणि तेव्हापासून छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती। काल त्यांनी याबाबत उघड भूमिकाही जाहीर केली नाही, उघडपणे आपली नाराजीही व्यक्त केलेली आहे। माझी गरज संपली असेल किंवा अनेक प्रकारची जी वक्तव्य आहे, जहा नाही चैना वहा नाही रहना, या प्रकारची वक्तव्य छगन भुजबळ यांनी केली। रविवारी राष्ट्रवादीच्या नवनियुक्त आमदार आणि अजित पवारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, त्यालाही दांडी मारलेली होती छगन भुजबळ यांनी आणि मंत्रिमंडळाच्या विस्तार कार्यक्रमासही ते पोहोचले नव्हते किंवा गेले नव्हते। त्यानंतर काल त्यांनी दुपारी आपलं विधान भवनात एकदा ते आले, प्रसारमाध्यमांशी चर्चा केली आणि हॉटेलमध्ये पोहोचले। त्यानंतर त्यांनी आपलं पूर्ण गाशा गुंडाळला आणि लगेच तडकाफडकी जे आहे दुपारी 1:30च्या सुमारास ते नाशिकसाठी रवाना झाले। नाशिकला पोहोचल्यावर आज त्यांनी सकाळी येवल्यामध्ये त्यांचा मतदारसंघ आहे त्यामध्ये एक सभा घेतली, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत ते भुजबळ समर्थक गोळा झालेले होते। यावेळी भुजबळांनी सांगितलेलं आहे की ते एखादा इशाराही दिलेला आहे की ते वेगळा निर्णय घेऊ शकतात आणि जे त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही मिळालेले आहे त्यासाठी जे सर्वस्वी जबाबदार आहेत ते अजित पवार असल्याचंच त्यांचं म्हणणं आहे। कारण देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याविषयी अनुकूल होते। आपण पाहिलेले आहे की एकीकडे मराठा आंदोलनामध्ये जरांगे यांनी उघडपणे मराठ्यांची बाजू लावून धरलेली होती, दुसरीकडे राज्यातील संपूर्ण ओबीसी समाजाची जी बाजू होती ती छगन भुजबळांनी लावून धरलेली होती आणि त्यावेळी भाजपचेही जे समर्थन होतं ते छगन भुजबळ यांना असल्याचं बोललं जात होतं। मात्र हे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीची व्यवस्था होती आणि त्यानंतर जे आहे ते आता चित्र बदललेलं आहे। विधानसभा निवडणुकीत भुजबळांनी बोलताना अनेक विषयांसंदर्भातली आपली नाराजी बोलून दाखवली। लोकसभा लढवायची होती, राज्यसभा लढवायची होती, विधानसभा लढवल्यानंतर मंत्रिपद दिलं नाही, हे तिन्ही मुद्दे त्यांनी मांडले। मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का वगैरे असे प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केले। त्यामुळे छगन भुजबळ वेगळा निर्णय घेणार का आणि घेतला तर तो निर्णय काय असणार, त्यांच्या सोबत कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।